नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत काजू चिकन मसाला। तर त्यासाठी मी इथे साहित्य घेतले, चिकन आहे, त्यानंतर ओले काजूचे गर घेतलेत मी इथे, कांदा लसूण खोबऱ्याचं वाटण आहे, त्यानंतर कढीपत्त्याची काही पानं आहेत, इथे लसूण आहे ठेचलेला, त्यानंतर तेल, मोहरी, हळद, लाल तिखट आणि काश्मीरी लाल तिखट आहे, इथे पाणी, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा आणि मीठ। आता आपण सुरुवात करूया। मी सुरुवातीला इथे 2 चमचाभर एवढं तेल घालते पॅन मध्ये। तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचे। तेल गरम झाल्याच्या नंतर 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्यात, त्या इथे घालते। त्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पानं इथे घातलेली आहेत आणि अर्धा चमचाभर मोहरी घालते। त्यानंतर इथे मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे। आता हे व्यवस्थित कांदा आपल्याला रंग बदलेपर्यंत, छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशाच रेसिपीजचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। आता कांदा जो आहे तो व्यवस्थित भाजून झालेला आहे। त्यामध्ये मी इथे काश्मीरी लाल मिर्च पावडर घालते। सुंदर असा रंग येईल म्हणून मी सुरुवातीला इथे काश्मीरी लाल मिर्च पावडर घातली आहे। गॅसचा फ्लेम स्लो ठेवायचा, नाहीतर मग लाल तिखट जळून जाईल। त्याच्यामध्ये मी आता इथे वाटण जे आहे, सुकं खोबरं, कांदा आणि लसूणचं, मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिली आहे वाटणाची रेसिपीची, तुम्ही नसेल पाहिलात तर नक्की जाऊन पहा। आता हे वाटण व्यवस्थित मसाल्यामध्ये, तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे। कांदा लसूण खोबरं हे सगळं भाजूनच घेतले, त्याच्यामुळे मसाला भाजायला असा फार वेळ लागणार नाही आहे आपल्याला, फक्त मी तेलामध्ये हलकासा परतून घेते। आता इथे ह्यामध्ये मी लाल तिखट घालते, 1.5 चमचाभर हे लाल तिखट आहे। त्यानंतर अर्धा चमचाभर एवढी मी इथे हळद घालते। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे मसाला घट्टसर झाला तर थोडासा सैलसर होईल आणि मिक्स करायला आपल्याला सोपं जाईल, म्हणून थोडंसं पाणी घालते मी आणि व्यवस्थित मिक्स करून घेते। मसाला ऑलरेडी भाजला, त्याच्यामुळे असा शिजायला फार वेळ लागणार नाही आहे मसाल्याला। आता मी इथे चिकन घालते। स्वच्छ धुवून मी इथे चिकन घेतलेलं आहे, ते इथे घालते मी आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मसाल्यामध्ये। आता चिकन मसाल्यामध्ये मिक्स करून झाल्याच्या नंतर इथे सोललेले काजूचे गर घालायचे। 1 वाटीभर मी इथे काजूचे गर घेतलेत, हे ओले आहेत। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता मी इथे थोडंसं पाणी घालते, ग्लासभर एवढं मी इथे पाणी घालते, म्हणजे मला मिक्स करायला सोपं जाईल। आता मी इथे कोथिंबीर घालते, त्यानंतर मी एक चिरलेला टोमॅटो घालते इथे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त रंग आलाय, तुम्ही पाहू शकता। आता मी इथे अजून पाणी घालणार आहे आणि मग आपण उकळी काढून घ्यायची। छान 20 ते 25 मिनिटं मी शिजू देणार आहे, म्हणजे काजूचे गर आणि चिकन दोन्ही सुद्धा व्यवस्थित शिजले जाईल आणि मग आपला काजू चिकन मसाला खाण्यासाठी तयार होईल। मी पुन्हा 1 ग्लासभर एवढं पाणी घातलेलं आहे।
आता इथे तुम्ही पाहू शकता छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे। 20 ते 25 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। मग आपले काजू आणि चिकन दोन्हीसुद्धा छान शिजलं जाईल आणि काजू चिकन मसाला खाण्यासाठी तयार होईल। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। काजू चिकन मसाला आता तुम्ही पाहू शकता मस्त शिजलं गेलं आहे आणि इथे तयारसुद्धा झालेला आहे। मी गॅस बंद करून घेते, म्हणजेच थंड झाल्यावरती याच्यातली जी वाफ आहे ती निघून जाईल आणि त्यामुळे थोडंसं पाणीसुद्धा आटलं जातं आणि काजू चिकन मसाला घट्टसर असा तयार होतो। रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा।